ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. अं, हरे कृष्ण. तर प्रभुपादांनी 7व्या अध्यायाला मराठीमध्ये नाव ज्ञान विज्ञान योग असं आहे. तर याचं कनेक्शन आपण असं बघितलं की 6व्या अध्याय आणि या अध्यायामध्ये काय संबंध आहे. 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अष्टांग योगाचं विस्तारित वर्णन केलं आणि पहिले 6 अध्याय संपल्यावरती किंवा 6व्या अध्यायाच्या शेवटी सर्वात श्रेष्ठ योगी कुठला आहे म्हणून भक्ती योगीला सांगितलं. त्याच्यामध्ये भगवंत बोलले की मद्गतेन अंतरात्मा जो माझे श्रद्धावान भजते माम समे युक्त तममता, की नाही योगिनाम अपि सर्वेषां, की सर्व योगींमध्ये सर्वश्रेष्ठ योगी. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये ज्ञानयोगीपेक्षा कर्मयोगीपेक्षा तपस्वीपेक्षा श्रेष्ठ अष्टांग योगी म्हणून सांगितलं 46 नंबरच्या श्लोकमध्ये. आणि 47 मध्ये बोलले की योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमो मत. परंतु सर्व प्रकारच्या योगींमध्ये, तिथं सर्व प्रकारचे म्हणजे सर्वच मार्गाच्या, अष्टांग ज्ञान निष्काम या सर्वांच्या साधकांची जर तुलना केली तर सर्वश्रेष्ठ साधक आहे भक्त. तर आपण तिथे चर्चा केली की श्रद्धा, भजन, मद्गतेन अंतरात्मना हे शब्द दाखवतात की भक्ती हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि भक्त हा सर्वश्रेष्ठ योगी आहे, असं कृष्णाचं वैयक्तिक मत आहे. तर मग एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगितले की हा भक्त सर्वश्रेष्ठ आहे किंवा हा मार्ग श्रेष्ठ आहे. मग या भक्तीचे आणि या मार्ग अनुसरणाऱ्या भक्ताचे विस्तारित वर्णन किंवा लक्षणांचं अधिक माहिती यामधल्या 6 अध्यायामध्ये होणार आहे. अध्याय नंबर 7 ते अध्याय नंबर 12 मध्ये. म्हणून तुम्ही कधी ऐकलं असेल की भगवद्गीतेला सँडविचची उपमा देतात, की सँडविच मध्ये 3 भाग असतात, वर आणि खालती ब्रेड आणि मध्ये काहीतरी पदार्थ. तसं जर भगवद्गीतेच्या 18 अध्यायांची सँडविच सोबत तुलना केली तर सुरुवातीचे 6 अध्याय कर्मयोगाचे, शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोगाचे आणि मधले 6 अध्याय 7 ते 12 हे भक्ती योगाचे आहेत असं म्हटलं जातं. तर पहिले अध्याय का कर्मयोगाचे म्हटले जातात, कारण जरी तिथे ज्ञानयोगाचं आणि अष्टांग योगाचं वर्णन आलं तरी त्या मार्गांना सुद्धा निष्काम कर्मयोग केल्याशिवाय ते मार्ग अनुसरणं शक्य नाहीये. कारण प्रारंभिक हृदयाच्या शुद्धीकरणासाठी त्यांना निष्काम कर्मयोग करावाच लागतो. म्हणून तिथे आपण पहिल्या 6 अध्यायाचा मुख्य हेतू उद्देश कर्मयोग आहे असं म्हटलं. कर्मयोग जेव्हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ निष्काम कर्मयोग घ्यायचा. आणि इथे आता मधल्या 6 अध्यायांचा मुख्य उद्देश किंवा मुख्य वर्णन हे भक्ती योगाचं असणार आहे. तर तुमच्यापैकी कोणी श्लोक पाठ केला? हो की नाही? आणखीन प्रिया माताजी तुम्ही श्लोक पाठ केला की नाही? का बरं? ठीक आहे. चालेल चालेल. ठीक आहे, सॅटर्डे पर्यंत करा. मला माहिती आहे तुम्ही सगळे गृहस्थ आश्रमामध्ये तुम्हाला बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, पण असं काही टार्गेट नाही ठेवलं तर आपल्याला पाठ होणारच नाहीत आणि एकदम मग 100 100 श्लोक पाठ करायला खूप कंटाळा येईल. म्हणून एक एक जर केलं तर आपल्याला थोडं सोपं जाईल. अं, कृपा सांगते पण सांगतायत. नाही, इकडे मी यांना विचारलं. कृपा तू बोलते का माताजी सांगतायत? ठीक आहे, दोघी सांगा एकाच्या नंतर एक.
न बघता सांगायचंय हा. अरे वा. बरं, किती छान झालं तुम्हाला पाठ. आणखीन दुसरं कोणी केला प्रयत्न? ठीक आहे, नाही केलं तर काही हरकत नाही. मी तुमच्याकडे जास्त मागे नाही लागणार, पण केलं तर तुम्हाला नंतर त्याचा फायदा होईल. फक्त असं नको व्हायला की श्लोक विचारतात म्हणून क्लासमधूनच गायब होईल, असं नको व्हायला. तर ठीक आहे. 6व्या आणि 7व्या मध्ये कनेक्शन आहे. 6व्याच्या शेवटी भक्ती योग आणि भक्ताला श्रेष्ठ सांगितले, तर या योगाचं वर्णन यामधल्या 6 अध्यायामध्ये होणार आहे. तर हा 7वा अध्याय किंवा भक्ती योगाचा पहिला अध्याय ज्ञान विज्ञान योग आहे. तर या अध्यायात एकूण 30 श्लोक आहेत. अं, मागच्या वेळेस मी तुम्हाला सुबोधिनीनुसार श्लोकांचं विभागीकरण सांगितलं होतं. तर इथे थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे. तर पहिल्या 3 श्लोकामध्ये काय सांगतात भगवंत, की त्यांच्याबद्दल श्रवण करून आपण त्यांना जाणू शकतो. जसं पहिल्या श्लोकामध्ये पण तुम्ही जर लक्षात ठेवलं असेल काल मागच्या वेळेस, तर एक तत्शृणु म्हणून एक शब्द येतो. तिथे प्रभुपादांनी शृणूला ऐक म्हणून असं सांगितलं, की अर्जुन मी तुला सांगतोय आता ऐक. तर याच्यावरती आपण विस्तारित चर्चा केली होती, की भक्तीचे 9 अंग आहेत आणि हे 9 अंग कुठून त्याचा संदर्भ काय आहे किंवा आधार काय आहे, तर प्रल्हाद महाराजांचा श्लोक. प्रल्हाद हिरण्यकशिपू जेव्हा त्यांना विचारतो, की गुरुकुलमध्ये सर्वात चांगलं काय शिकलास? तेव्हा ते ह्या 9 गोष्टी सांगतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, आत्मनिवेदनम. इति पुंसार्पिता विष्णू भक्तीचे लवलक्षणा क्रियेत भगवती अद्धा तन्मन्ये अधितम उत्तमम. तर मी याला उत्तम ज्ञान असं मानतो. तरी हे जे 9 अंग आहेत, याच्यामुळे आपण भक्तीला नवविध भक्ती पण म्हणतो. आणि याच नव अंगाचं आणखी थोडं विस्तारित वर्णन रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये केलंय. तिथे त्यांनी 64 अंग सांगितलेत. आणि तिथेच रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधूमध्ये बोलतात, परंतु असं जर बघायला गेलं तर भक्तीचे अनंत अंग आहेत. आणि तुम्हाला आणखीन अंगांचा अभ्यास करायचा असेल, तर हरिभक्ती सुहृदय नावाच्या ग्रंथाचं वाचन करा, असं रूप गोस्वामी सांगतात. परंतु हे 9 अंग तर बेसिक सगळीकडे हे परत परत येणार. फक्त तुम्ही याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, की 9 अंग काय आहेत आणि 9 अंग सांगण्याचं संदर्भ काय आहे, कुठून का आपण 9 अंग असं म्हणतो आणि कुठल्या अंगाचं पालन करून कुठल्या भक्ताने यश मिळवलं. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी खूप आहे. कोणाला आठवतं? श्रवण करून कुणी भक्तीमध्ये यश मिळवलं? हा, सावंत सर. परीक्षित महाराज. नंतर कीर्तन करून अनिता माताजी. सुखदेव गोस्वामी, बरोबर. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. भगवंतांचं नेहमी स्मरण करून कुणी यश मिळवलं? हा, कृपा तू सांगते. प्रल्हाद महाराज. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पादसेवनम कुणी केलं? पादसेवनम मी तुम्हाला त्याच्यासाठी एक फोटो लक्षात ठेवायला सांगितला होता. एका फोटोमध्ये एक भक्त जयश्री माताजी तुम्ही सांगताय का? हा, अरे वा, परफेक्ट. तो फोटो लक्षात ठेवला तर लक्षात राहील. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम. अर्चनम म्हणजे विग्रहांची पूजा. त्याच्यामध्ये कुणाचं उदाहरण होतं? हे नाव जास्त प्रचलित नाहीये. बघू कोणाला आठवतं का? अर्चनम. अं, सांगा सावंत सर, अर्चनम मध्ये कोण आहे? हा, पृथू महाराज. त्यांचं पूर्व महाराजांसोबत त्यांचं कन्फ्युजन होतं, पण त्यांचं नाव पृथू आहे. आणि सामान्यतः पृथू महाराजांबद्दल जास्त माहिती नाही, पण भागवतामध्ये त्यांचा प्रसंग 4थ्या स्कंदात येतो. अर्चनम, वंदनम करून. वंदनम म्हणजे प्रार्थना अर्पण केल्या.
सांग कृपा. हा, तर अक्रूरजींनी जेव्हा कृष्ण बलरामला घ्यायला ते आले होते गोकुळात, तेव्हा त्या प्रार्थना अर्पण केल्या 10व्या स्कंदात आहेत. अर्चनम वंदनम दास्यम. दास्य म्हणजे दासाच्या भावनेत कोण सेवा करतं, हे तर खूप प्रसिद्ध आहे. हे सर्वांना यायला पाहिजे. सावंत माताजी तुम्ही सांगा. हा, हनुमानजी. हनुमान चालिसामध्ये पण येतं मला वाटतं की अं, रामदूत अतुलित बलधामा नाही, दास्य म्हणून येतं का हनुमान चालिसेमध्ये? राम का सेवक असं काही येतं का? राम काज करबिको. नाही वाटतं, माहित नाही. हा, आतुर आहे पण दास्य हा शब्द येतो का नाही हनुमान चालिसेमध्ये, बघायला पाहिजे. ठीक आहे, बघू. पण नाही येत ना, ठीक. तर सख्य मित्र म्हणून कुणी सेवा केली? शोभा माताजी तुम्ही सांगा. शोभा माताजी सांगताय? ठीक आहे, भाऊ. हा, अर्जुन. आणि आत्मनिवेदन म्हणजे पूर्ण शरणागत होऊन कुणी केली? आता कोण जॉईन होते एवढ्या उशिरा? तर अनिता माताजी तुम्ही सांगा. त्यांचा आवाज. ठीक. दुसरं कोण सांगेल? आत्मनिवेदन कोण केलं? आत्मनिवेदनम सावंत सर. हा, बळी महाराज. तर जे भक्तिशास्त्री करतात त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न तुम्हाला भक्तिशास्त्रीमध्ये विचारला जाऊ शकतो. तर अशी नावं पण लक्षात ठेवू शकतो. पण एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी श्लोक जर पाठ केला तर आणखीन सोपं होतं. जसं की एखादं सूत्र पाठ केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी येतात ना. तसं एका श्लोकामध्ये एक श्लोक पाठ झाला तर नंतर कन्फ्युजन करण्याची गरज नाही की हा दास्य कोण आहे किंवा वंदन कोण आहे. तर तो एक श्लोक आहे. श्री विष्णू श्रवणे परीक्षित अभवत वय्या सखीर कीर्तने लक्ष्मी पृथ्वी पूजने तदंग्री भजने अक्रूरस्तु कपिवंदने अथ साख्यात अर्जुन सर्व स्वात्मनिवेदने बलिरभूत कृष्णाप्ती मेषां परा. तर मी तो श्लोक पाठवला ना, तुम्हाला पाठवतो. पण तो तुम्हाला थोडा गायला पण आला पाहिजे, नाहीतर कठीण. तर ठीक आहे, थोडं जर शक्य झालं तर श्लोक पण पाठांतर करा. तर आपण या 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, माझ्यावरती मन आसक्त कर, माझ्याशी संबंध निर्माण कर आणि माझ्यावरती आश्रित हो आणि मी काय सांगतो ते तू ऐक आणि हे ऐकल्यामुळे तुला सर्व काही माहिती होईल आणि त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. म्हणजे शंका नाहीये म्हणण्यापेक्षा तुला सर्व काही माहिती होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषत यज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. मी तुला काय सांगणार आहे? ज्ञान आणि विज्ञान. तर आपण बघितलं होतं की ज्ञान म्हणजे भगवंतांची शक्ती आणि विज्ञान म्हणजे त्यांचा स्वभाव असं म्हणू शकतो किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातली मधुरता. तर हे ज्ञान आणि विज्ञान. आणि हे ज्या व्यक्तीला कळतं त्या व्यक्तीला इतर काही जाणण्यासारखं बाकी राहतच नाही. आता हे समोर आपण बघू असं कसे म्हणतात ते. तर यद ज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. हे माहिती झाल्यावरती मग त्याच्यापेक्षा जास्त माहिती होण्यासारखं काही नाहीये. परंतु हे ज्ञान किती लोकांना आहे? तिसऱ्या श्लोकात कृष्ण सांगतात की हे खूप दुर्मिळ लोकांना हे ज्ञान माझ्याबद्दलचं आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् माम वेति तत्वतः. तर कृष्ण म्हणतात की अनंत जीवापैकी खूप कमी मनुष्य आहेत. मनुष्यामध्ये पण अध्यात्मात रुची असणारे आणखीन कमी आहेत. अध्यात्मात रुची असणाऱ्यांमध्ये अध्यात्मात यश मिळवणारे आणखीन कमी आहेत. आणि ज्यांना यश मिळतं अशा लोकांमध्ये मला जाणणारे खूपच दुर्मिळ आहेत. त्याच्यामुळे हा जो तिसरा श्लोक आहे तो भगवंतांना जाणणाऱ्या व्यक्तींची किंवा भक्तांची दुर्मिळता दर्शवतो. आणि आपण चर्चा केली होती की 7.19 आणि 7.26 हे 2 श्लोक, इतर 2 श्लोक पण याच आशयाचे आहेत की
भगवंतांना जाणणारा किंवा भक्ती करणारा व्यक्ती खूप दुर्मिळ आहे. बहुनाम जन्मानाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. 19 नंबरच्या श्लोकात कृष्ण म्हणतात की असा महात्मा म्हणजे अशा व्यक्तीला महात्मा म्हणतात, भक्ताला भगवंत, आणि खूप दुर्मिळ आहे, सुदुर्लभ. नंतर 26 मध्ये भगवंत काय म्हणतात, वेदाहं समितितानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. की मला सर्व भूत भविष्य वर्तमान माहिती, परंतु मला माम तू न वेद, परंतु तू म्हणजे परंतु मला जाणणारे खूप कमी आहेत किंवा ऑलमोस्ट नाहीच आहेत. तर श्लोक 3, 19 आणि 26 तिघांचा आशय सारखाच आहे की भगवंतांना जाणणारे खूप कमी लोक आहेत. तर याच्या तिसऱ्या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद आणि आचार्यांनी स्पष्टीकरण असं दिले, बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी, की अधिकाधिक जे अध्यात्मामध्ये पण रुची घेणारे लोक आहेत ते ब्रह्मसाक्षात्कारासाठीच प्रयत्न करतात. तर ब्रह्मसाक्षात्कार जसे की अष्टांग योग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग, हे आपण बघितलं की हे लोक ब्रह्मसाक्षात्कारासाठीच प्रयत्न करतात. आणि जरी समजा त्यांच्या मार्गात यशस्वी झाले तरी त्यांना ब्रह्मसाक्षात्काराच्या पलीकडे काही माहिती होत नाही. त्याच्यामुळे भगवत साक्षात्कार कोणत्या मार्गात शक्य आहे? एक मिनिट, कोणी हँड रेज केलं? अनिता माताजी तुम्ही सांगा, भगवत साक्षात्कार कुठे होतो? हा, भक्तीमध्ये. तर भगवत साक्षात्कार फक्त भक्तीमध्ये शक्य आहे, म्हणून भगवंतांना जाणणं अधिक दुर्मिळ आहे. कारण जरी हे इतर मार्गामध्ये प्रयत्न करत असले तरी त्यांना तिथपर्यंत ते पोहोचतच नाहीत. कारण ब्रह्मसाक्षात्कार करून ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात आणि समोर त्यांची प्रगती होत नाही. त्याच्यामुळे भक्तीतच भगवंत साक्षात्कार होत असल्यामुळे आणखीन हे खूप दुर्मिळ आहे. तर मागच्या वेळेस मी थोडक्यात सांगली, एक दोन सिद्धांत सांगतो मागच्या वेळेसचे. तुम्ही लिहून ठेवा किंवा लक्ष देऊन ऐका. 2 सिद्धांत सांगतो. एक, चैतन्य महाप्रभूंच्या तत्वज्ञानामध्ये चैतन्य महाप्रभू सर्व शास्त्रांचा अभ्यास 3 विभागात करतात. 3 विभागांना नाव देतात: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. संबंध म्हणजे मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, ही भौतिक प्रकृती काय आहे, आमचा आपसांमध्ये संबंध काय आहे. तर या ज्ञानाला, या माहितीला संबंध ज्ञान म्हणतात. जसं की आता समजा गीतेमध्ये एका ठिकाणी येतं की ममैवांशे जीव लोक जीवभूत सनातन, की जीव माझे अंश आहेत. तर हे जे ज्ञान आहे हे संबंध ज्ञान आहे. नंतर अभिधेय. अभिधेय म्हणजे मार्गपद्धती. मार्गपद्धती म्हणणे समजा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी करावा लागणारा जो प्रयत्न आहे किंवा ज्या नियमावली आहे त्यांना आपण अभिधेय म्हणू शकतो. जसं की समजा एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्याच्यासाठी अभिधेय काय असणार आहे? अभ्यास. त्याची पुस्तकं किंवा ट्युशन जे काही असेल हे सगळं अभिधेयमध्ये येतं. तर इथे आपला जो भक्तीचा मार्ग आहे, नामस्मरण करणे, शास्त्र श्रवण कीर्तन, वैष्णव सेवा म्हणू शकतो, हे सर्व अभिधेयमध्ये येतं. आणि प्रयोजन म्हणजे काय मिळवायचं या मार्गातून शेवटी. तर जो भगवान साक्षात्कार म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की भगवंतांशी एखाद्या विशिष्ट संबंधामध्ये प्रेम निर्माण करणं हे आपलं प्रयोजन आहे. जर आपण विद्यार्थ्याचं एक्झाम्पल लक्षात घेतलं तर मी एक विद्यार्थी आहे आणि हा माझा सिलेबस आहे, माझ्याकडून हे अपेक्षित आहे, या ज्ञानाला आपण संबंध ज्ञान म्हणतो. किंवा अध्यात्मामध्ये जर बघितलं तर मी एक जीव आहे, ईश्वराचा अंश आहे, भौतिक प्रकृती ईश्वराची एक शक्ती आहे आणि मी सध्या प्रकृतीच्या प्रभावामध्ये आहे, हे सगळ्या ज्ञानाला संबंध ज्ञान म्हणायचं. अभिधेय म्हणजे त्या मुलाचा अभ्यास, की कसा अभ्यास करावा लागेल, कोणत्या गोष्टी पाठांतर करावे लागतील, हे जे काही त्याला करावं लागेल ते सगळं अभिधेयमध्ये. तसंच आपलं हे नामस्मरण, श्रवण कीर्तन हे अभिधेयाची पद्धती आहे. अभिधेय म्हणजे पद्धत किंवा मार्ग.
आणि प्रयोजन म्हणजे त्या मुलाला कॉलेजमध्ये ऍडमिशन. तसं आपल्यासाठी भगवंतांबद्दलचं प्रेम विकसित करणे हे आपलं प्रयोजन आहे. तर हेच जर सिद्धांत आपण दुसरीकडे लावले तर समजा आता अष्टांग योगी आहे. तर अष्टांग योगीमध्ये कोणाला ट्राय करता येईल अष्टांग योगीमध्ये संबंध, अभिधेय आणि प्रयोजन काय असेल? एक गेस जस्ट ट्राय करा, आलंच पाहिजे असं काही अपेक्षित नाहीये. म्हणजे तुम्हाला संबंध, अभिधेय, प्रयोजन समजले की नाही हे मला कळेल. अष्टांग योगामध्ये संबंध, अभिधेय, प्रयोजन सांगा. ठीक आहे, निष्काम कर्मयोग किंवा ज्ञान योगामध्ये संबंध, अभिधेय, प्रयोजन सांगता येईल? बरं ठीक आहे, एक योग आता मी तुम्हाला संबंध, अभिधेय, प्रयोजन ह्या संकल्पना स्पष्ट केल्या. हे सर्वांना समजलं की नाही समजलं? ठीक आहे, परत सांगतो. बघा, चैतन्य महाप्रभूंनी सर्व शास्त्रांचा अभ्यास 3 विभागात करायला सांगितलाय किंवा केलाय. तर या 3 विभागांना किंवा 3 संकल्पनांना किंवा 3 हेडिंगला 3 नावं आहेत. एक आहे संबंध, दुसरं अभिधेय आणि तिसरं प्रयोजन. हे 3 शब्द लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये संबंध म्हणजे काय? तर संबंध म्हणजे मी कोण आहे किंवा जीव कोण आहे, ईश्वर काय आहे, प्रकृती काय आहे, ईश्वराचा आणि जीवाचा संबंध काय आहे, प्रकृतीचा आणि ईश्वराचा काय संबंध आहे, या ज्ञानाला म्हणायचं संबंध ज्ञान. आता संबंध समजलं? हा. नंतर अभिधेय. अभिधेय म्हणजे मार्ग पद्धती, काय काय करावं लागतं. की समजा आता आपण भक्तीमध्ये आपण काय करणार, नामश्रवण करणार, जप करणार, कीर्तन करणार, हरिकथांचं श्रवण करणार. तर हे आपलं काय म्हणतात म्हणजे आपले हे जे नियम आहेत अनुसरण्याचे, हे झालं अभिधेय. अभिधेय म्हणजे मार्ग आणि प्रयोजन म्हणजे यश. ते करून काय मिळवायचं? तर भक्तीमध्ये आपल्याला काय मिळवायचं की भगवंतांबद्दल कुठल्या तरी एका रसामध्ये प्रेम निर्माण करायचं. मग ते सखा असेल किंवा प्रेयसी असेल किंवा आई वडील असतील किंवा दास असेल. या चारीपैकी कुठल्या तरी एका संबंधात प्रेम निर्माण करणे हे प्रयोजन आहे. आता मला सांगा, तुम्हाला संबंध, अभिधेय, प्रयोजन या तिन्ही गोष्टी समजल्या की नाही समजल्या? हा, ठीक आहे. तर आता हे संबंध, अभिधेय, प्रयोजन जे समजलं त्याच्यावरून मला अष्टांग योगामध्ये संबंध, अभिधेय आणि प्रयोजन काय ते सांगा. जे भक्तीच्या गोष्टी आहेत, तेच अष्टांग योगात सांगायच्या त्यांच्यासाठी. हा सांगून मला तुम्ही ट्राय करा. काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही सगळ्यात चांगला अभ्यास करताय एकदम. तुम्ही एकट्यानेच मला आज दुपारी विचारलं श्लोक कोणता आहे. ठीक आहे, अष्टांगयोगीला पण अष्टांगयोगीसाठी पण संबंध तोच असतो ना, कारण त्याला पण माहिती करावं लागते की मी एक जीव आहे, ईश्वर आहे, हे त्या संबंध दोघांसाठी बरोबर सारखंच. नंतर अभिधेय. हा, अरे वा. हा, बरोबर. अष्टांगयोगाचे जे 8 आहेत ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, हे त्याच्यासाठी ते झालं. आणि त्याच्यासाठी प्रयोजन काय असेल? अरे परफेक्ट. माताजी एकदम छान. तुम्हाला खूप लवकर समजलं. तर आता माताजींनी एवढं छान सांगितलं. तर याच्यावर आधारित कोणी ट्राय करेल निष्काम कर्मयोगासाठी आणि ज्ञानयोगासाठी संबंध, अभिधेय, प्रयोजन? तर माताजींनी सांगितलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे. असं काय करताय? ठीक आहे, एक गोष्ट मी सांगतो बघा. संबंध सगळीकडे सेमच असतो. की आपण जीव आहेत, ब्रह्म किंवा ईश्वर आहे, भौतिक प्रकृती काय, हे ज्ञान सगळ्यांनाच लागतं. त्याच्याशिवाय समोर प्रगतीच होत नाही. फक्त अभिधेय म्हणजे त्याचा मार्ग. आता मला सांगा, निष्काम कर्मयोगाचं अभिधेय काय आहे? हा, कोणतं कार्य? विहित कार्य झालं, हेच अभिधेय आहे. तर तो काय करेल?
समजा एखादा ब्राह्मण आहे, यजन याजन पठन पाठन दान प्रतिग्रह, विविध प्रकारचे यज्ञ, विविध प्रकारचे संस्कार, पिंडदान, त्यानंतर श्राद्ध, जे 16 संस्कार आहेत ते संस्कार, ह्या सगळ्या गोष्टी तो करणार. अर्जुना क्षत्रिय म्हणून युद्ध करणार, राज्य चालवणार, पण फळाची इच्छा न ठेवता. हे त्याच्यासाठी अभिधेय. आणि प्रयोजन काय? ओके ओके, ते पण प्रयोजनाचा एक टप्पा म्हणू शकतो, पण सर्वोच्च प्रयोजन निश्चित भगवतधामाची प्राप्ती कोणत्या मार्गात होते? हा, फक्त भक्तीमध्येच भगवतधाम मिळतं ना. त्या लोकांना भगवतधाम पाहिजेच नाहीये. ते बाकीच्या मार्गातले लोक. हा, कृपा सांगा आता. हा, तर कदाचित तुम्हाला कन्फ्युजन होतं. निष्काम कर्मयोग करून सुद्धा मोक्ष मिळतो. असं नाही की निष्काम कर्मयोग झाल्यावर अष्टांग योग करावाच पाहिजे किंवा ज्ञानयोग केलंच पाहिजे, असं नाही. एखादा व्यक्ती पूर्ण आयुष्यभर निष्काम कर्मयोग करून पण मोक्ष मिळवू शकतो. तर या तिन्ही मार्गासाठी संबंध आणि प्रयोजन सेम आहे. तिन्ही मार्गाला म्हणजे निष्काम कर्मयोग, ज्ञान आणि अष्टांग, तिघांचं प्रयोजन काय? मोक्ष, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे. आणि तिघांचा संबंध संबंध तर चौघांचा सेम आहे, की मी जीव आहे, ब्रह्म आहे, प्रकृती काय, हे ज्ञान सगळ्यांना सेम असतं. अविधेय म्हणजे त्यांची मार्ग पद्धती. निष्काम कर्मयोगी त्याचे विविध कर्म करेल, क्षत्रियांचे, ब्राह्मणाचे, वेगळ्या प्रकारचे यज्ञ करणे, दान देणे, तपस्या, उपवास वगैरे त्यांचे कार्य करेल, फक्त फळांची इच्छा न ठेवता. नंतर ज्ञानयोगी काय करेल, की ज्ञानयोगाचे जे काही शास्त्र आहे त्यांचं अध्ययन करेल. नंतर चिंतन करेल ज्ञानयोगी, की मी शरीर नाहीये, जीव आहे. त्यांचं काहीतरी नेती नेती म्हणून एक पद्धती असते. आणि अष्टांग योगाचं तर माहिती आहे, त्याला त्या 8 गोष्टी कराव्या लागणार, यम नियम वगैरे, आसन प्राणायाम. आणि भक्तीमध्ये आपल्याला माहिती आहे आपण भक्तीमध्ये काय करतो, जे आपण करतो तेच अभिधेय. आणि भक्तीमध्ये आपल्याला काय भगवंतांशी संबंध निर्माण करायचा, ते झालं प्रयोजन. आता तुम्हाला संबंध, अभिधेय, प्रयोजन असं समजलं असेल, असं लक्षात ठेवून आपण समोर चर्चा करूया. तर बघा, भक्तीचे पण वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केलंय, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला क्लासिफिकेशन म्हणतो. तर सगळ्या आचार्यांची जर अभ्यास करत बसलो तर आताच खूप कन्फ्युजन होईल. त्याच्यामुळे आपण सध्या फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या पद्धतीचाच अभ्यास करूया. तर आणि हे जे मी संबंध, अभिधेय, प्रयोजन हे म्हटलं, जर तुम्ही श्री संप्रदाय किंवा निंबार्की संप्रदाय यांच्यामध्ये गेले तर कदाचित ह्या संकल्पना तिथे नसणार, कारण त्यांचा अभ्यास करण्याची पद्धती वेगळी असते. प्रत्येक संप्रदायाची एक आपली आपली पद्धत असते. त्याच्यामुळे ती लोक पण आपल्यासारख्याच व्याख्या वापरतील असं आवश्यक नाहीये. आणि त्यांचं प्रयोजन पण वेगळं आहे. तर हे जास्त कन्फ्युजन होऊ नये. जसं की इतर संप्रदायामध्ये त्यांचं प्रयोजन वैकुंठ धामाची प्राप्ती असते, परंतु गौडीय संप्रदायामध्ये आपले प्रयोजन भगवंतांशी प्रेम निर्माण करण्याचं किंवा गोलोक वृंदावनाचं आहे. वृंदावन प्राप्ती हे केवळ गौडी संप्रदायांचं प्रयोजन आहे. पण ठीक आहे, हे जास्त कन्फ्युजन होईल, विसरले तरी चालेल. तर संबंध, अभिधेय, प्रयोजन समजलं. भक्तीचे वर्गीकरण आपण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची पद्धत बघूया. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात, की साधकाच्या साधनेमध्ये भक्तीचं प्रमाण किती आहे, त्याच्यावरून त्याच्या साधनेला त्यांनी 3 गटामध्ये विभागीकरण केले. पहिला विभाग आहे गुणीभूत भक्ती. गुणीभूत भक्ती म्हणजे काय, की त्याच्यामध्ये भक्तीचा समावेश खूप कमी आहे आणि इतर जे गोष्टी आहेत, इतर म्हणजे ज्ञान, कर्म, अष्टांग हे जास्त आहे, तर त्याला म्हणायचं गुणीभूत भक्ती. नंतर प्राधान्यभूत भक्ती. प्राधान्य म्हणजे प्रधान शब्द समजतो की प्राधान्य आहे, भक्तीला प्राधान्य दिलंय, म्हणून ही प्राधान्यभूत भक्ती. आता याच्यामध्ये कमी प्रमाणात काय असतं, अष्टांग, ज्ञान आणि कर्म, हे प्राधान्यभूत. आणि शेवटची जी आहे तिला म्हणतात शुद्ध भक्ती किंवा केवला भक्ती किंवा प्रेम भक्ती किंवा निष्किंचन भक्ती, असे समानार्थी शब्द आहे. त्याचा अर्थ की त्याच्यामध्ये व्यक्ती केवळ आणि केवळ भक्तीचंच अनुसरण करतो. भक्तीचंच म्हणजे हे 9 जे अंग आहेत त्यांचंच अनुसरण करतो. त्याच्यामध्ये तो क्षत्रिय धर्माचं किंवा ब्राह्मण धर्माचं ह्या गोष्टी करण्यामध्ये काही रुची नसते किंवा करत पण नाही.
तर याला म्हणायचं शुद्ध भक्ती किंवा केवल भक्ती. आता तुम्हाला हे गुणीभूत, प्राधानीभूत आणि शुद्ध भक्ती या 3 गोष्टी समजल्या? समजल्या ना? बाकी बाकी सर्वांना समजले की नाही समजले? कारण आता इथून पुढच्या अध्यायात ह्या गोष्टी परत परत येणार. तुम्हाला नाही समजलं तर मग कठीण होईल. ठीक आहे, परत एकदा सांगतो. हे बघा, विश्वनाथ चक्रु ठाकूर नावाचे एक आचार्य आहेत. त्यांनी भक्तीचं विभागीकरण त्या साधकाच्या साधनेमध्ये भक्तीचं प्रमाण किती आहे याला अनुसरून 3 गटात केलंय. तर पहिला गट आहे की ज्याच्यामध्ये भक्ती खूप कमी आहे आणि इतर मार्गांचा समावेश जास्त आहे. तर त्याला म्हणायचं गुणीभूत भक्ती. तर गुणीभूत भक्ती म्हणजे भक्ती कमी, ज्ञान, कर्म, अष्टांगी जास्त. नंतर दुसरा गट आहे प्राधानीभूत भक्ती. प्राधानीभूत म्हणजे भक्ती जास्त, ज्ञान, कर्म, अष्टांग कमी. आणि शेवटची आहे शुद्ध भक्ती. शुद्ध भक्ती म्हणजे त्याच्यामध्ये केवळ भक्तीच आहे, ज्ञान, कर्म, अष्टांग काहीच नाही. तर याच्यावरून त्यांनी 3 गट केले. आता समजलं? आता आता समजायला पाहिजे. तर पहिल्या ज्यांचा आपण अभ्यास केला त्याला गुणीभूत भक्ती म्हणतात. म्हणजे जे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आहे त्याला गुणीभूत भक्ती म्हणतात. म्हणजे अष्टांग गुणीभूत भक्ती असं कोणी म्हणणार नाही. पण अष्टांग योग म्हटलं की समजून घ्यायचं की गुणीभूत भक्ती आहे. ज्ञान योग म्हटलं की समजून घ्यायचं की गुणीभूत भक्ती आहे. आणि निष्काम कर्मयोग म्हटलं म्हणजे याच्यामध्ये गुणीभूत भक्ती आहेच. कारण काय, आपण याचा असा अभ्यास केला होता की या मार्गामध्ये जर भक्ती नसेल तर त्यांना यश मिळणारच नाही. याचा अर्थ त्यांच्या मार्गामध्ये भक्ती थोड्याफार प्रमाणात आहे म्हणूनच त्यांना यश मिळतंय. परंतु भक्ती खूप कमी आहे त्याच्यामुळे यांना गुणीभूत भक्ती म्हणतो आपण. तर निष्काम, अष्टांग आणि ज्ञान हे गुणीभूत भक्तीचे उदाहरण आहेत. समजा एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी ज्ञानयोग करतो पण माझ्या ज्ञानयोगामध्ये भक्ती नाहीये, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला कोणतं शास्त्र ज्ञानयोग म्हणून मान्यता देतच नाही. कारण कुठल्याही मार्गाला योग किंवा प्रामाणिक मार्ग म्हणून तेव्हाच स्वीकारलं जातं जेव्हा त्याच्यामध्ये भक्ती असते. म्हणून जर कोणी म्हणत असेल की मी अष्टांग योग करतो पण माझ्या अष्टांग योगात भक्ती नाहीये तर असं शक्यच नाही. तर त्याच्यामुळे अशा लोकांना शुष्क तर्क किंवा शुष्क ज्ञानी म्हणतात. शुष्क म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये भक्ती नाहीये. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, भक्तीच्या प्रमाणानुसार गुणीभूत, प्राधानीभूत आणि शुद्ध असे भक्तीचे 3 विभाग केलेत. आणि निष्काम, अष्टांग आणि ज्ञान यांना गुणीभूत भक्ती म्हणतात. कारण याच्यामध्ये भक्ती खूप कमी असते आणि तो मार्ग जास्त असतो. परंतु त्यांना भक्ती करावीच लागते कारण त्याच्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही. तर तिथे 7व्या अध्यायापासून समोर ना प्राधानीभूत आणि शुद्ध भक्तीचं वर्णन येणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सर्व सांगितलं. तर प्राधानीभूत हा शब्द आला की तुम्हाला समजलं पाहिजे की याच्यामध्ये भक्ती जास्त आहे पण थोडाफार अष्टांग किंवा ज्ञान किंवा निष्काम कर्मयोग पण आहे म्हणून याला आपण प्राधानीभूत म्हणतो असं. तर ह्या संकल्पना समजल्या? संबंध, अभिधेय, प्रयोजन, गुणीभूत, प्राधानीभूत आणि शुद्ध भक्ती. हो की नाही? समजल्या ना? कृपा तुझा काही प्रश्न आहे की हँड रेज केला? नाही. कारण सकाम कर्मयोगाला भक्ती नाही म्हणता येत कारण त्याचं प्रयोजन भौतिक आहे. तरी मला एक सकाम सकाम कर्म नाही, सकाम कर्माला हे नाही म्हणत. तर हे सकाम कर्मवाले कोणत्या कॅटेगरीत येतात ना याचं वर्णन 9व्या अध्यायामध्ये येईल. तर या लोकांचा वेगळाच विभाग आहे एक. ते या कोणत्याच कॅटेगरीत बसत नाहीत. तिथे आणखीन आपल्या क्लासिफिकेशन वाढणार आहे. विश्वरूप उपासक, प्रतीक उपासक, अहंग्रोपासक आणि देवता उपासक. तर तिथे आपण त्यांना बघूया. सध्या हे फक्त आपण पार्किंग मध्ये ठेवू. पण याला सकाम कर्माला गुणीभूत भक्तीमध्ये नाही घ्यायचं. तर जेव्हा समोर चर्चा येईल तेव्हा मी सांगेल याला काय म्हणतात. तर ठीक आहे, आपण समोर चर्चा करूया. पहिल्या श्लोकात कृष्ण बोलले की अर्जुन ऐक
आणि हे ऐकून तुला सर्व काही समजेल. दुसऱ्या श्लोकात बोलले की आता मी जे ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे हे समजल्यावर आणखीन जाणण्यासारखी काही बाकी राहत नाही, म्हणजे तुला सर्व काही समजून जाईल. नंतर तिसऱ्यामध्ये भगवंत बोलले की परंतु हे जाणणारे लोक खूप दुर्मिळ आहेत. तर ते कसे दुर्मिळ आहेत याची चर्चा आपण विस्तारित केली. की किती कमी मनुष्यांची संख्या आहे त्याच्यात, अध्यात्माची किती कमी संख्या. परत जास्तीत जास्त लोक तर हे ब्रह्मसाक्षात्कारवालेच आहेत. त्याच्यामुळे भगवंतांना त्यांच्या साकार स्वरूपात जाणणारे खूप दुर्मिळ आहेत. तर आता इथून पुढे म्हणजे श्लोक नंबर 3 पासून ते श्लोक नंबर कुठे गेलं ते, श्लोक नंबर 3 नाही 4 ते 12 मध्ये आता भगवंत त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीचं वर्णन करणार आहेत. कारण पहिल्या दुसऱ्या श्लोकात बोलेल ना, ज्ञानम तेहम समी ज्ञान, मी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगणार आहे. तर इथे ज्ञान म्हणजे त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीबद्दल भगवंत बोलतील पुढच्या किती होतात 9 श्लोकामध्ये. तर याचं आपण वर्णन ऐकूया, भगवंतांच्या शक्ती कुठल्या कुठल्या आहेत. तशी शक्तीचं विभागीकरण 3च करता येतं, तटस्थ शक्ती, बहिरंग शक्ती आणि अंतरंग शक्ती. तर इथे भगवंत तटस्थ आणि बहिरंग शक्ती या दोन्हीचं वर्णन करतील. आधी आपण हा श्लोक वाचूया, नंतर समजेल, जास्त कन्फ्युजन नको व्हायला. श्लोक नंबर 4. भूमिरापो नलो वायू खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृती अष्टधा. तर या श्लोकामध्ये भगवंत त्यांच्या भिन्न प्रकृतीबद्दल सांगतात. भिन्न प्रकृतीला आपण असं म्हणू शकतो की प्रभुपादांनी मराठीमध्ये काय दिलं तुम्हाला, भिन्न किंवा विभागलेली, किंवा मला वाटतं याला जास्त सोपं करण्यासाठी आपण बहिरंग म्हटलं तरी चालेल. विभागलेली शक्ती किंवा भगवंतांपासून दूर नाही म्हणता येणार, कारण भगवंतापासून काही दूर नाहीये. तर ही भिन्न शक्ती, भिन्न किंवा विभागलेली असं मराठीमध्ये त्यांनी दिले. तर ही भिन्न प्रकृतीमध्ये काय काय येतं, तर भूमी, भूमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी. बघा पाण्याला बरेच शब्द आहेत संस्कृतमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये पण येतात. आप, नंतर तोयम, नंतर पत्रम पुष्पम फलम जलम, असे 3-4 शब्द तरी आहेत. तर भूमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनलह म्हणजे अग्नी. कुणाकुणाचं नाव अनिल असतं, अनिलचं नाव अर्थ कोणाला माहिती आहे का? अनिल आणि सुनील. अच्छा, अनिल म्हणजे सूर्य का? ओके. मग अनलह म्हणजे अग्नी, तर बहुतेक मला वाटतं की या दोन शब्दांचा काही संबंध असला पाहिजे, अनल आणि अनिलचा. तर प्रभूजी म्हणतात अनिल म्हणजे सूर्य, तर असू म्हणजे सारखा सारखाच आहे. इथे अनल म्हणजे अग्नी आणि वायू म्हणजे तर माहितीच आहे तुम्हाला. आणि आकाशाला शब्द आहे खम, खम किंवा खे. जसं म्हणजे समजा ते ज्या राक्षसी आकाशात उडायच्या त्यांना खेचरी म्हणायचे, जसे हॅरी पॉटर सारखे. खे म्हणजे आकाश, चरी म्हणजे चरण करणारे. आपल्याला मराठीमध्ये असतं ना, विज्ञानात असायचं ना, जलचर, वायुचर. तर वायुचरला खेचर पण म्हणू शकतो. तर हे खेचर तो दुसरा तो प्राणी नाही हा. खेचर, खे म्हणजे आकाश, चर म्हणजे चरणारे. तर आकाशाला खम किंवा खे दोन्ही पण शब्द आहेत. नंतर मन, बुद्धी आणि अहंकार. हे भगवंत काय म्हणतात की ही माझी अष्टधा, या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर यांना बहिरंग शक्तीचा भाग पण म्हणू शकतो, किंवा भिन्न शक्ती, या 8 भिन्न शक्ती आहेत असं पण म्हणू शकतो. तर हे नावं लक्षात आले ना, हे तर पंचमहाभूत आहे. आणि 3 मन, बुद्धी, अहंकार, हे 8 लक्षात ठेवा. याच्या समोर कसं विभागीकरण होईल ते आपण बघूया. प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितले, तर समोरच्या 2 श्लोकात भगवंतांच्या शक्तीबद्दल बोलतील. एक तर बाह्य शक्ती किंवा बहिरंग शक्ती, आणि तटस्थ किंवा जीवशक्ती. इथे तटस्थ बहिरंग शक्तीबद्दल बोलतायत.
बहिरंग शक्ती किंवा बाह्य शक्ती म्हणजे अचेतन जड पदार्थ, जसं की आता हे अग्नी वगैरे किंवा वायू याच्यात काही चेतना नाहीये, दगडामध्ये काही चेतना नाहीये, तर हे भिन्न शक्ती. तर या इथे भगवंत बाह्य शक्तीबद्दल सांगतात. तर याच्यामध्ये आपण किती तत्व बघितलीत, टोटल किती तत्वांचा मोजणी केली आपण आता या श्लोकात? पंचमहाभूत आणि 8. हा, हे लक्षात ठेवा. तर हे का लक्षात ठेवायचंय? कारण की आता इथून थोडंसं विस्तारित वर्णन होईल. या 8चा अभ्यासच केला जातो सांख्य योगामध्ये. तर ती लोक या 8ला आणखीन विभागून त्याचा परत समोर अभ्यास करतात. तर या 8चं आणखीन विभागीकरण करून टोटल 24 तत्व निर्माण होतात. तर ही 24 मूलभूत तत्व या सृष्टीच्या सृजनासाठी आवश्यक आहेत. तर जेव्हा आपण दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करू तेव्हा याचं आणखीन विस्तारित वर्णन होईल. इथे फक्त तुम्ही ऐकून घ्या. मी तुम्हाला भागवत सुबोधिनी मधून एक तक्ता सांगतोय. तर कदाचित तुम्हाला नाही लक्षात राहणार, पण फक्त ऐकून घ्या. समजा जेव्हा सृष्टी सृजन करायचं असतं त्यावेळेस भगवंतांचे 3 पुरुष अवतार आहेत. 3 पुरुष अवतार म्हणजे 3 विष्णू. कर्णोदक्षाय विष्णूलाच महाविष्णू म्हणतात. कर्णोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू. हे तिघ सृष्टीच्या सृजनामध्ये यांचंच काम असतं. तर सुरुवात होते कारणोदक्षाय विष्णू पासून किंवा महाविष्णू पासून. त्यांना कारणोदक्षाय विष्णू का म्हणतात? कारण ते कारण सागरमध्ये आराम करत आहेत म्हणून. गर्भोदक्षाय विष्णू कारण गर्भोदक सागरामध्ये आराम करत आहेत. शिरोदक्षाई कारण क्षीरसागरामध्ये आराम करत आहेत. जसं की आपण भागवत सप्त्यामध्ये बघितलं की भगवंतांना अवतार घेण्यासाठी, पाचारण करण्यासाठी पृथ्वी आणि सर्व देवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावरती गेले होते आणि तिथे त्यांनी पुरुष सूक्तांचं गायन केलं होतं. तर ते क्षीरसागरामध्ये राहणारे शिरोदक्षाई, गर्भोदक सागरात राहणारे गर्भोदक्षाई, कारण सागरात राहणारे कारणोदक्षाई विष्णू. तर हे कारणोदक्षाई विष्णू जे आहेत हे कारणोदक्षाई विष्णू भौतिक प्रकृतीवरती आपला दृष्टिक्षेप टाकतात. आता हे आधुनिक सायन्सच्या सहाय्याने कसं समजणं मुश्किल आहे. फक्त जेवढं शास्त्रात वर्णन दिलं ते तुम्हाला मी सांगतो. तर भौतिक प्रकृतीवरती दृष्टिक्षेप कारणोदक्षाई विष्णू करतात. तर या भौतिक प्रकृतीच्या या मूळ स्वरूपाला प्रधान असं नाव आहे. प्रधान हा शब्द लक्षात ठेवा फक्त. तर भौतिक प्रकृतीच्या मूळ स्वरूपाला प्रधान असं म्हणतात. तर या प्रधानावरती दृष्टिक्षेप करतात कारणोदक्षाई विष्णू किंवा महाविष्णू. तर ही प्रकृती कशापासून बनलेली असते किंवा हे प्रधान कशापासून बनलेला असतो? तर याच्यामध्ये 3 गुण असतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे अकार्यक्षम स्थितीमध्ये किंवा बॅलन्स स्थितीमध्ये हे 3 गुण असतात. त्या स्थितीला म्हणायचं प्रधान किंवा प्रकृती. तुम्हाला जिथे डाऊट आला तिथे मध्ये क्वेश्चन विचारा किंवा थांबवा, नाहीतर उगाच समोर जाण्यात काही अर्थ नाही. तर सृष्टी सृजनासाठी 3 पुरुष अवतार कार्य करतात. त्यांच्यापैकी महाविष्णू किंवा कारणोदक्षाई विष्णू प्रकृतीवरती दृष्टिक्षेप करतात. ती प्रकृती कोण आहे? 3 गुणांचा एक असा पदार्थ म्हणा किंवा एक संकल्पना म्हणा, त्याचं वर्णन दिलेलं नाहीये, ज्याच्यामध्ये 3ही गुण अकार्यशील स्थितीमध्ये आहेत. त्याला म्हणायचं प्रधान. तर या प्रधानावरती कारणोदक्षाई विष्णू दृष्टिक्षेप करतात. तर त्यांच्या दृष्टिक्षेपातून प्रधानमध्ये जीवांना आणि वेळ म्हणजे टाइम या दोघांचा प्रवेश होतो. प्रधानमध्ये जीव आणि वेळ हे दोघं प्रवेश करतात आणि या दोघांनी प्रवेश केल्यावरती मग आता इथे 3 गोष्टी झाल्या. प्रधान, जीव आणि वेळ हे तिघं मिळून जो पुढची स्टेप निर्माण होते किंवा जो पुढचं पदार्थ तर म्हणू शकत नाही, जे काही निर्माण होतं त्याला म्हणायचं महत्त्व. प्रधानावरती दृष्टिक्षेप केलाय कारणोदक्षाई विष्णूंनी. त्यांच्या दृष्टिक्षेपातून जीव आणि वेळ प्रधानमध्ये प्रवेश करते आणि त्याच्यामध्ये जो बदल घडून येतो
या तिघांना एकत्र मिळून जो बदल घडून जे काही तयार होतं त्याला म्हणायचं महत्त्व. आता हे जे महत्त्व तयार झाले तर या महत्त्वामध्ये पुढे आणखीन बदल व्हायला लागतात. कारण जेव्हा वेळ प्रवेश करते तेव्हा वेळ या तिन्ही गुणांना सक्रिय करते, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांना. आणि या गुणांच्या प्रभावाने किंवा कार्याने या महत्त्वाचे परत 3 विभाग केलेत. तर त्या पुढच्या स्टेपला अहंकार म्हणतात. बघा, पहिले प्रधान, नंतर महत्त्व, नंतर अहंकार. तर आता अहंकाराला मग 3 गुणांमध्ये समजायचं: सत्वगुणी अहंकार, रजोगुणी अहंकार आणि तमोगुणी अहंकार. तर सत्वगुणी अहंकारापासून निर्माण होतं मन आणि इंद्रियांच्या देवता. म्हणजे की इंद्रियांच्या देवता म्हणजे डोळ्यांची देवता आहे सूर्य, हातांची देवता इंद्र, कानांची देवता दिग्देवता. तर हे जे याला काय म्हणू शकतो आपण, इंद्रियांची देवता. तर सत्वगुणातल्या अहंकारापासून ह्या गोष्टी निर्माण होतात. मन आणि 10 इंद्रियांच्या 10 देवता, 11 पदार्थ गोष्टी निर्माण होतात. नंतर रजोगुणातल्या अहंकारापासून 10 इंद्रिय, 10 इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 1 बुद्धी आणि प्राण, अशा 12 गोष्टी रजोगुणातल्या अहंकारातून निर्माण होतात. नंतर तमोगुणातला जो अहंकार आहे त्याच्यापासून निर्माण होते 5 तत्व आणि त्या 5 तत्वांच्या 5 तन्मात्रा. तर तुम्हाला किती लक्षात राहिलं माहिती नाही, तर मी वाटल्यास फोटो काढून ग्रुपवरती याचा पाठवतो, तुम्ही नंतर परत वाचन करू शकता. बघा, बेसिक जी प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे ज्याच्यामध्ये तिन्ही गुण अकार्यक्षम स्थितीमध्ये आहेत, या प्रकृतीला प्रधान म्हणायचं किंवा प्रकृती पण म्हणू शकतो. त्यांच्यावर दृष्टिक्षेप करतात कारणोदक्ष विष्णू, आणि त्यांच्या दृष्टिक्षेपातून जीवांचं आणि वेळाचं या प्रकृतीमध्ये प्रवेश होतो, आणि प्रवेश झाल्यामुळे मग त्याचं रूपांतर होतं महत्त्वामध्ये, आणि महत्त्वामध्ये आणखीन काही बदल घडायला लागतात आणि त्याचं रूपांतर होतं अहंकारामध्ये. आता हा जो अहंकार आहे 3 गुणांच्या प्रभावामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं निर्माण करतो. तमोगुणी अहंकार निर्माण करतो मनाला, म्हणून मनाची निर्मिती सत्वगुणी अहंकारातून. सत्वगुणी अहंकारातून मन आणि 10 इंद्रियांच्या 10 इंद्रिय देवता. रजोगुणी अहंकारातून 10 इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, प्राण आणि बुद्धी. तर बुद्धी ही रजोगुणी अहंकारातून तयार होते. आणि तमोगुणी अहंकारातून 5 महत्त्वे, 5 महत्त्व किंवा 5 तत्व, महत्त्व नको म्हणा जास्त कन्फ्युजन होईल, 5 तत्वे आणि 5 तन्मात्रा. तर 5 तत्वांची आपण इथे नावं घेतलीत. बघा, आता तुम्हाला हे सर्व कशासाठी सांगितलं की हे अचानक कुठून येतं, 24 कसे निर्माण झाले असं नको वाटायला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला बाकीचं नाही आठवलं तरी चालेल, तरी पण मी तुम्हाला तो एक फोटो पाठवतो, ते तुम्ही वाचन करा आणि समजेल, जास्त काही कठीण नाहीये. तर आपल्या वैदिक तत्वज्ञानानुसार सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस अशा प्रकारचा एक क्रम आहे, कशा कशा गोष्टी निर्माण व्हायला लागतात. तर आता हे जे तमोगुणातल्या अहंकारातून 5 तत्व आणि 5 तन्मात्रा तयार होतात, तर यांची निर्मिती कशी होते? बघा, 5 तत्व तर तुम्हाला समजले की पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश, ही झाली 5 तत्व. आणि 5 तन्मात्रा म्हणजे ध्वनी, स्पर्श, रूप, गंध आणि चव आणि गंध, यांना म्हणायचं तन्मात्रा. तन्मात्रा तन्मात्रा हा शब्द तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर सूक्ष्म तत्व म्हणू शकतो, पण सूक्ष्म तत्वापेक्षा तन्मात्रा चांगला शब्द आहे. तत्व आणि तन्मात्रा, गंध, स्पर्श, रूप, चव आणि ध्वनी. तर फक्त एवढं आता एक लक्षात ठेवा की कसे निर्मिती व्हायला लागते. तर वेदांनुसार सर्वात प्रथम या तमोगुणी अहंकारातून ज्या पदार्थ निर्माण होतात त्यांच्या क्रमामध्ये सगळ्यात पहिले ध्वनीची निर्मिती होते. आता ती ध्वनी म्हणजे आपला भौतिक आवाज आहे का तो आवाज कुठला वेगळा आहे याचं वर्णन मी काही ऐकलं नाही, पण कदाचित ज्यांना आणखी जास्त वेदांचा अभ्यास केला असेल त्यांना माहिती असेल. तर सर्वप्रथम ध्वनीची निर्मिती केली जाते. तर ध्वनीपासून निर्माण होते आकाश. तर आकाशामध्ये ध्वनी अंतर्भूत आहे. मग आकाशापासून समोर निर्माण होतो स्पर्श.
नाही सॉरी, आकाशापासून निर्माण होते हवा, आणि हवेपासून स्पर्श, स्पर्शापासून रूप, रूपापासून अग्नी, अग्नीपासून चव, चवीपासून जल, जलापासून गंध, आणि गंधापासून पृथ्वी. तर हे कदाचित एकाच क्लासमध्ये सगळं लक्षात राहणं कठीण आहे. फक्त माझं तुम्हाला एवढं सगळं सांगण्याचा उद्देश होता की हे 24 कुठून आले, तर याच्या मागे असा एक दुसरा मोठा अभ्यास आहे. तर इथे तुम्ही हे सर्व विसरले तरी चालेल, काही हरकत नाही. श्लोकामध्ये आपण 8 तत्वांची नावं घेतली, तर या 8 तत्वांचं विभागीकरण 24 मध्ये कसं होतं. तर हे जे 5 तत्वे सांगितलीत, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, तर यांना म्हणायचं तत्व. आणि यांचे जे सूक्ष्म घटक म्हणा किंवा तन्मात्रा, चांगला शब्द, तर ते पण 5 आहेत. ध्वनी, स्पर्श, रूप, चव आणि गंध. तर 5 आणि 5 किती झाले? 10. 10 तत्व आपण बघितले. नंतर 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, म्हणजे 10 आणि 10 20. मन 21, बुद्धी 22, अहंकार 23 आणि प्रधान 24. तर हे एकूण 24 तत्व आहेत. त्याच्यापैकी 20 तर लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय झाले 10, 5 तत्व आणि 5 तन्मात्रा, 10 आणि 10 20. नंतर मन, बुद्धी, अहंकार आणि प्रधान. MBA लक्षात ठेवायचं, MBA करतात ना लोक. मन, बुद्धी, अहंकार आणि पी कोणा एखाद्या व्यक्तीचं नाव लावून टाका, पी ने MBA केलं, तर 20 + 4 हे झाले 24. आता हे 24 तत्व असतात किंवा काहीतरी आहे एवढं तुम्हाला समजलं? याच्यामध्ये काही समजत नाही म्हणजे पूर्ण इतिहास नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण 24 तत्व अशी आहेत एवढं कळालं? हा, तर याच्यामध्ये काय बघा, हे जे सांख्य योगावाले लोक आहेत, सांख्यामध्ये पण अस्तिकवादी, नास्तिकवादी असे प्रकार असतात. तर जे नास्तिकवादी सांख्य आहेत ते फक्त या 24 तत्वांचाच अभ्यास करतात, की हे अग्नी काय, आकाश काय, प्रधान काय, या तत्वांचाच अभ्यास करतात आणि शेवटी याच्यातच विलीन व्हायचं असं त्यांचा सिद्धांत आहे, नास्तिकवाद्यांचा. परंतु वैष्णव तत्वज्ञानामध्ये आपण 24 + 2 अशा 26 तत्वांचा अभ्यास करतो. तर पुढची 2 तत्व कोणती आहेत? एक जीव आणि ईश्वर. बघा, इंद्रिय 10, 5 तत्व, 5 तन्मात्रा 20, मनबुद्धी अहंकार 23, प्रधान 24, जीवतत्व 25 आणि ईश्वर तत्व 26. तर अशा 26 तत्वांचा आपण वैष्णवांमध्ये म्हणा किंवा आस्तिक तत्वज्ञानामध्ये अभ्यास केला जातो. परंतु हे सांख्यवाले फक्त 24चाच अभ्यास करतात आणि ते जीव आणि ते इतर तत्वांना मानत नाहीत. मी स्वतः त्यांचे पुस्तकं वाचले नाही, पण प्रभुपाद तात्पर्य तसं सांगतात. जर तुम्ही पान नंबर 267 मध्ये बघाल, तर बऱ्याचदा काही लोकांना काय वाटतं की हे फक्त वैष्णव लोकच म्हणतात की असे 3 प्रकारचे विष्णू आहेत, इतर कुठे दिलेच नाही 3 विष्णू. कारण इस्कॉन मध्ये येण्याच्या आधी पण आपल्याला 3 विष्णू आहेत कधी मला तरी माहिती नव्हतं. परंतु श्रीमद भागवतामध्ये पण दिलंय हे 3 विष्णू. परंतु प्रभुपादांनी आणखी एक दुसरा संदर्भ दिलाय की फक्त भागवतम नाही तर इतर एक दुसरा ग्रंथ आहे, हे नारद पंचरात्रा मधला प्रभुपादांनी एक संदर्भ दिलाय बघा. पान नंबर 267 मध्ये तो जो श्लोक आहे तात्पर्यातला, विष्णुस्तु त्रीणी रूपानी, की विष्णूचे 3 रूप आहेत. त्रिणी म्हणजे 3, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. त्रिणी रूपानी, विष्णूचे 3 रूप. पुरुष आख्यानो अथ विदु, त्यांना विदु म्हणजे म्हणणे किंवा जाणणे किंवा समजणे, त्यांना पुरुष म्हणून समजलं जातं. पहिली ओळ सोपी आहे, विष्णुस्तु त्रिणी रूपानी, विष्णूचे 3 रूप आहेत. पुरुष आख्या अन्यथो विदु, त्यांना पुरुष म्हणून जाणलं जातं. त्यांचे कार्य सांगतात. दुसरी ओळ काय सांगते? एकम तू महत श्रेष्ठम, पहिला काय करतो? पहिला म्हणजे महाविष्णू किंवा कारणोदक्ष विष्णू. महतः श्रेष्ठम, महत श्रेष्ठ म्हणजे ते आता आपण आतापर्यंत चर्चा केली ना, ते दृष्टिक्षेप करतात, मग हे तत्व वगैरे कसे कसे समोर घडत जातात, प्रधान महत्त्व वगैरे. तर हे पहिल्या विष्णूचं कार्य. एकम तू महत श्रेष्ठम. नंतर तीच ओळीमध्ये दुसऱ्या विष्णूचं कार्य आहे, द्वितीयम तू अंड संस्थितम, दुसरा या अंडामध्ये प्रवेश करतो. इथं अंड म्हणजे ब्रह्मांड. आपलं ब्रह्मांड अंड्यासारखं आहे म्हणून त्याला अंड म्हणतात, ब्रह्मांड. कुणाला आठवतं
हे विष्णू कोणते असतील ब्रह्मांडामध्ये जाणारे? मला वाटतं माझं जे संगीतामध्ये तर येईलच म्हणा. कृपा तू सांगते का? हा, गर्भदक्ष आहे विष्णू. मी तुम्हाला आधी बोललो होतो ना, की बघा महाविष्णू प्रकृतीसोबत एक एक ब्रह्मांड निर्माण करतात. मग त्या ब्रह्मांडामध्ये गर्भदक्ष विष्णू प्रवेश करतात. तर या श्लोकामध्ये हे नारद पंचरात्रामधला श्लोक आहे. द्वितीयम बघा, सरळ सरळ शब्द दिले. द्वितीयम तू अंड संस्थितम. दुसरा ते अंडामध्ये प्रवेश करतो. म्हणजे गर्भदक्ष विष्णू. तिसरे विष्णू काय करतात? तृतीयम सर्वभूतस्थम. आणि तिसरा जो विष्णू आहे तो सर्व भूतांमध्ये प्रवेश करतो. तर कोणाला आठवतं हा तिसरा विष्णू कोण आहे? आणखीन तिसरं कोणी ट्राय करा. आता महाविष्णू संपले, 2 विष्णू संपले, एकच उरले. आता तुम्ही एक्झाम मध्ये असे पण आन्सर कधी कधी द्यायला पाहिजे. 3 ऑप्शन नाही, तुम्ही गडबड केली. ठीक आहे. कावेरी माताजी तुम्ही सांगा. हा, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर या शिरोदक्ष विष्णूंना किंवा या विष्णूला आपण दुसरा शब्द काय वापरतो? सर्वांमध्ये प्रवेश करतात त्याला काय म्हणतात? परमात्मा. हा, हे लक्षात ठेवा. तर हे परमात्मा कोणते विष्णू आहेत? शिरोदक्ष विष्णू. हा, आता हा हा काही भागवतांचा श्लोक नाहीये, तर नारद पंचरत्नामधला श्लोक आहे आणि खूप सरळ सरळ वर्णन दिलं. एकम तू महत श्रेष्ठम, द्वितीयम तू अंड संस्थितम, तृतीयम सर्व भूतस्थम. तिसरा सर्व भूतांमध्ये प्रवेश करतो. सर्व भूतांमध्ये म्हणजे शरीरामध्ये आणि अणुरेणूमध्ये पण आहे. तर अणुरेणूमध्ये जे आहे ते क्षीरोदक्ष विष्णू. आता समोर आणखीन परमात्म्याचं वेगवेगळं वर्णन येईल तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आता सांगतो. बघा, एका व्यक्तीचा किंवा एका पदार्थाचा किंवा एका रेणूचा, अणूचा जर परमात्मा म्हटलं तर शिवदक्ष आहे विष्णू. परंतु पूर्ण एका ब्रह्मांडाचा परमात्मा कोण आहे असं जर म्हटलं तर गर्भदक्ष आहे विष्णू. गर्भदक्ष विष्णूला पूर्ण ब्रह्मांडाचा परमात्मा मानलं जातं. आणि पूर्ण सृष्टीचा म्हणजे सगळ्याच ब्रह्मांडाचा एक परमात्मा कोण आहे तर महाविष्णू. हे तुम्ही विसरले तरी चालेल. फक्त नंतर असं वाटू नये की तुम्ही आधी परमात्मा शिवदक्ष विष्णू बोलले होते आणि आता काहीतरी नवीन सांगताय, म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तर हे आपण खूप विस्तारित वर्णन ऐकलंय तिन्ही विष्णूच्या कार्यांचं. तर याच्यामध्ये हे 24 तत्व कशी आले, 24 तत्वांचा फक्त संख्येवाले फक्त 24च अभ्यास करतात, परंतु वैष्णव तत्वज्ञानामध्ये किंवा आस्तिकमध्ये 26 तत्वांचा अभ्यास होतो. अधिकचे 2 तत्व आहेत जीव आणि ईश्वर. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की यांच्यापैकी परमात्मा जे आहेत ते तात्पुरते आहेत. म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व हे नाहीये, काय म्हणता येईल त्याला आपल्याला, की नेहमीच नाहीये. का नेहमीच नाहीये? कारण जेव्हा सृष्टी नष्ट केली जाते तेव्हा परमात्मा वापस निघून जातात. मग ते कुठे राहणार सृष्टी संपल्यावर? त्याच्यामुळे परमात्मा पण परमनंट नाहीत असं आपण म्हणू शकतो. पण ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड सिद्धांतामध्ये त्याचं काही नाही विचार केला तरी चालेल. तर हे 3 प्रकारचे विष्णू, 24 तत्व कसे आले, सांख्याची तत्व, संबंध, अविधेय, प्रयोजन, गुणीभूत, प्राधानीभूत आणि शुद्ध भक्ती, एवढा आज आपण अभ्यास केला. प्रभुपाद काय सांगतात तात्पर्यामध्ये आपण बघूया. पान नंबर 267. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तीपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे 3 विष्णू रूपांद्वारे केले जाते. हे आपण आता बघितलं डिटेलमध्ये. यांना पुरुष अवतार म्हणतात. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व किंवा श्रीकृष्ण तत्व ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवाच्या उपभोगासाठी आहे. तर हे चुकीचं. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, प्राकृत सृष्टीचे घटक, आता हे घटक जे बघितले ना आपण, भूमी, अग्नी, वायू, आकाश, हे भगवंतांची विभाजित शक्ती आहेत. विभाजित शक्ती म्हणजे श्लोक आला बघा, भिन्ना प्रकृती राष्ट्रता, ह्या माझ्या भिन्ना प्रकृती आहेत म्हणजे विभाजित शक्ती आहेत. कोणत्या? ह्या 8 हे जे घटक बघितले आपण, भूमी, अग्नी, नल, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, MBA 5+3 8 झाले. तर हे काय आहेत भगवंतांची प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांची विभाजित शक्ती आहेत. तर प्रभुपाद हे सांगतात, मी तुम्हाला बोललो ना सांख्याबद्दल, निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकांतील अभिव्यक्ती झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. ठीक आहे, वेगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणखीन भगवत धामात
वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. त्यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते. स्थूल घटक किंवा तत्व किंवा घटक एकसारखे शब्द आहेत. आणि शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध या इंद्रिय विषय आहेत. इंद्रिय विषय किंवा सूक्ष्म तत्व म्हणू शकतो. सूक्ष्म तत्वापेक्षा इंद्रिय विषय म्हटली बरं राहील. किंवा संस्कृत शब्द आहे तन्मात्रा. आणि मटेरियल जे विज्ञान आहे, आपलं जे मॉडर्न सायन्स आहे, ते फक्त या 10 गोष्टींचाच अभ्यास करतो. कारण बघा ना, कोणती जरी फील्ड घेतली, मेडिकल घ्या किंवा इंजिनिअरिंग घ्या किंवा मिसाईल्स घ्या, सगळ्यामध्ये हेच घटक असतात, की एकतर आवाज निर्माण करायचा किंवा अग्नी निर्माण करायची किंवा पाण्यासोबत काहीतरी प्रक्रिया करायच्या आणि अधिकाधिक हे इंद्रियांची विषय वस्तू, रूप, रस, गंध यांच्यामध्येच हे सायंटिस्ट यांचा सर्व अभ्यास या 10 घटकांमध्येच आहे. परंतु याच्या पलीकडे पण काही घटक आहेत, ते त्याची माहिती वेदांमध्ये आहे. परंतु मॉडर्न सायन्स याच्या पलीकडे अभ्यास करत नाही. तर प्रभुपाद सांगतात, भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो. परंतु मन, बुद्धी आणि अहंकार या 3 तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. म्हणून तुम्ही जर मॉडर्न सायकॅट्री जरी बघितलं, तरी सायकॅट्री म्हणजे हे मनोरुग्ण जे डॉक्टर असतात, त्यांना पण मनाबद्दल काही फार जास्त माहिती नाहीये. तर ते फक्त ब्रेनलाच पकडतात आणि ब्रेनच्याच केमिकलच्या संदर्भात गोळ्या वगैरे देतात. परंतु मन नावाची काहीतरी संकल्पना आहे, ते काय आहे याचा जास्त जास्त म्हणजे बिलकुलच नाही. आधुनिक विज्ञानामध्ये अभ्यासच नाहीये ऑलमोस्ट. परंतु भागवतम आणि वेदांमध्ये याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टीचा उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. तर प्रभुपादांना सांगायचे हे आहे की भौतिकवादी लोक फक्त 10 तत्वांचा अभ्यास करतात आणि दुसरे तत्वज्ञानी आहेत, त्यांनी जरी मनबुद्धीचा अहंकाराचा अभ्यास केला तरी या सर्वांचा मूळ कोण आहे, हे सर्व कशाची शक्ती आहे, याच्यापर्यंत पोहोचणारे खूपच कमी लोक आहेत. जसे की आपण तिसऱ्या श्लोकामध्ये पण बघितलं होतं. तर तेच प्रभुपाद सांगतात. मी तुम्हाला सांख्यबद्दल बोललो होतो ना, तो मुद्दा एकदा वाचून दाखवतो. पान नंबर 268 मध्ये. म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तीद्वारे भौतिक जगताची 24 तत्वे अभिव्यक्त होतात. आता हे 24 कशी झाली मी तुम्हाला सांगितले. ही 24 तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची विषय वस्तू आहे. हे लोक फक्त 24 चा अभ्यास करतात. आपण आपण आस्तिकवादामध्ये किती तत्वांचा अभ्यास करतो? 26. ऍडिशनल 2 तत्व कोणती आहेत? जीव आणि ईश्वर किंवा आत्मा परमात्मा दोन्ही सेम आहे. तर हे लक्षात ठेवा. ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न आहेत. तर सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती आहे. हे सांख्य तत्वज्ञानावाले लोक फक्त बहिरंग शक्तीचाच अभ्यास करतात. सांख्यामध्ये पण नास्तिक सांख्य, त्याच्यामध्ये जास्त नको जायला, ते आणखीन कन्फ्युजन होईल. तर मला वाटते आज आपण बरीच चर्चा केली. तर शनिवारी किंवा पुढच्या वेळी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला संबंध, अभिधेय, प्रयोजन सर्वांना सांगता आलं पाहिजे. गुणीभूत, प्राधान्यभूत आणि शुद्ध भक्ती म्हणजे काय सांगता आलं पाहिजे. सगळ्या मार्गांचा संबंध काय, अभिधेय काय, प्रयोजन काय, हे 24 घटक कोणते आहेत, आणि आस्तिक आणि नास्तिक तत्वज्ञानामध्ये काय फरक आहे. हे जर एवढा पाया आपला मजबूत झाला तर समोर समजायला सोपं जाईल. तर या विभागात आपण काय अभ्यास करतोय? श्लोक 4 ते 12 मध्ये की भगवंत त्यांच्या शक्तीबद्दल बोलतायत. त्यांच्या शक्तीबद्दल बोलताना त्यांनी सर्वात प्रथम बहिरंग शक्तीबद्दल किंवा भिन्न शक्तीबद्दल बोलतायत किंवा विभाजित शक्तीबद्दल बोलतायत किंवा जड शक्तीबद्दल बोलतायत. आता हे पृथ्वी, अग्नी याच्यामध्ये तर काही जीव नाहीये. तर या जड पदार्थापेक्षा एक श्रेष्ठ शक्ती आहे, ती म्हणजे जीवतत्व किंवा जीवात्मा. तर याच्याबद्दल भगवंत पुढच्या श्लोकात बोलतील, तर आपण नंतर बघूया पुढच्या वेळेस श्लोक नंबर 6 मध्ये. तर आता मला खरं खरं सांगा, तुम्हाला आजचं काही समजलं नाही समजलं, काही शंका आहे? तुम्ही शंका पण विचारत नाही आणि नंतर मी प्रश्न विचारला तर मग सांगत पण नाही. हा नाही, हे काय, हा हा माझी पद्धतच आहे ना, मी प्रत्येक वेळेस अभ्यास करताना रिव्हिजन करतोच. पण
हे कसं आहे माहिती आहे का, ऐकताना असं वाटतं की अरे समजलं, पण ते सगळे नवीन शब्द असल्यामुळे मग गडबड होते. तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त ते लिहून जरी ठेवलं ना, काय लिहून ठेवायचं? संबंध, विधेय, प्रयोजन झाले 3 गोष्टी. गुणीभूत, प्राधान्यभूत, शुद्ध भक्ती, 24 तत्व. बस एवढं जरी तुम्ही लिहून ठेवलं तरी तुम्हाला सोपं होईल. मी सांगेल म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाहीये, पण तुम्ही जर नाही प्रॅक्टिस केली तर मला माहिती आहे तुम्हाला बरेच जबाबदाऱ्या आहेत, पण सिद्धांत बलिये चित्ते ना करा आलस. ही आहे ती कृष्णे लागे सुदृढ मानस. सिद्धांत समजून घेण्यासाठी आळस करू नका असे कृष्णच घेवल्यास बसून. तर येस सावंत सर, काय प्रश्न आहे? हा हा पण इथे त्यांनी तसा अर्थ नाही घेतला. हे प्रधान मुख्य असा शब्द त्यांनी घेतला नाही. या पदार्थाला त्यांनी प्रधान असं नाव दिलंय. तर यांचं जास्त भागवतामध्ये आणि इतरही कुठं जास्त स्पष्टीकरण दिलं नाही. हे महत्त्व दिसतं कसं? हे काही म्हणजे संकल्पना आहे की जड पदार्थ आहे की हा अग्नी आहे, द्रव रूप आहे, काय काही जास्त स्पष्टीकरण दिलं नाही. फक्त असं एक नाव दिलं की हे महत्त्व असतं. याच्यापेक्षा जास्त मला तरी माहिती नाही. कुठून जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही वाचू शकता. तर हां, आणि आता तुम्हाला बराच वेळ आहे, हा श्लोक पाठ करा तुम्ही. काय पाठांतर केल्याने सोपं होईल नंतर मग. तर ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण आजच्या संकल्पनाचं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आणि श्लोक सांगायचा आहे. श्लोकासाठी मी तुम्हाला लिंक पण पाठवली ग्रुपवरती. ज्या सहाय्याने पाठ करायला सोपं होईल. आणखीन कोणा